मला असं वाटतं आय हॅव मॅनिफेस्टेड दिस चेअर. हां. मला असं नेहमी वाटायचं की मला पण असं बोलायला मिळालं तर. एकदा अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मला कळेच ना की कशामुळे आहे हे. बट डॉक्टर सेड की नाही, हे इतकं भयानक आहे की जर ते पोटात जर ते फुटलं तर मग ते बरोबर नाही आहे, मग ते डेथ पण होऊ शकते. मेटा हेल्थ नेहमी असं म्हणतं की जेव्हा स्वतःच्या आजाराचं कारण तुम्हाला मिळत नाही, प्लीज फॅमिलीमध्ये बघा. योगा मी केलं, मी NLP केलं, मी EFT केलं, पण मला माझं रूट कॉज कळत नाही, जो मला मेटाने मिळवून दिला. योगासाठी एक हाय BPचीच पेशंट आलेली, ती मला म्हणाली की माझी मान खूप दुखते, मी असं वाकू पण नाही शकत. शी स्टार्टेड रायटिंग आणि मी फक्त त्यांना ऑब्झर्व करत होते. आणि देन शी लुक्ड एट मी, माझ्याकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या की मला आता नाही दुखत. जो अल्कोहोलिझमचा प्रकार आहे, एखादी व्यक्ती घरात वेगळं वागते, ती बाहेर गेली की वेगळं वागते. याचा अर्थ ट्रिगर पॉईंट बाहेर आहे. आज थोडं बोलूया, आज थोडं ऐकूया आणि मग मन मोकळं जगूया. अहो, हेच तर ब्रीद वाक्य आहे आपल्या हिलिंग सर्कलचं. हाय, मी वनश्री पांढे तुम्हा सर्वांचं द हिलिंग सर्कल विथ वनश्रीमध्ये स्वागत करते. आपण बरेचदा आजारी पडतो आणि ताप आलेला असतो किंवा पोटात दुखतं, डोकं दुखतं, मायग्रेन आहे, असे बरेचसे प्रॉब्लेम घेऊन आपण डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर म्हणतो की हे मनाचे खेळ आहेत किंवा सगळं नॉर्मल आहे, तुम्ही घरी जा, काही झालेलं नाही आहे. पण जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा शारीरिक वेदनेच्या पलीकडे तुम्ही कधी विचार केलाय का की आपल्या बॉडीमध्ये जे आजार होतात ती रिॲक्शन असते, आतमध्ये काहीतरी गडबड असते त्याबद्दलची. सो मेटा हेल्थ ही अशी एक मोडॅलिटी आहे ज्याच्याद्वारे आपण आजारपणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर तुमचे इमोशन्स, तुमच्या फिलिंग्स कसे काय तुमच्या आजारपणासाठी कारणीभूत आहेत त्याचा शोध घेतो. मेटा हेल्थ आणि योगा याबद्दल आज माहिती देण्यासाठी आलेली आहे माझी खूप चांगली मैत्रीण धनश्री चौधरी. सो हाय धनश्री, वेलकम. हाय, कशी आहेस? मी छान आहे. तुम्ही कशा आहात? मस्त. चला तर मग मन मोकळं बोलूया एकत्र. मला असं वाटतं आय हॅव मॅनिफेस्टेड दिस चेअर. हां. कारण ॲज यू नो, आपण जेव्हा भेटलेलो मी तेव्हाच तुम्हाला म्हणालेले की आय मेट यू बिकॉज आय हॅव सीन युअर पॉडकास्ट. आणि तेव्हाच मी असं ठरवलं आणि मला असं नेहमी वाटायचं की मला पण असं बोलायला मिळालं तर. आय ऑलवेज यूज टू फील दिस अँड हिअर आय एम. व्हेरी गुड. म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये बिलीव्ह करतेस तू? खूप जास्त. ओके. आणि आय थिंक एंडोमेट्रियोसिस वॉज अ कॉमन फॅक्टर, राईट? येस. सो त्याबद्दल बोलायला आवडेल तुला. नक्कीच. 2020मध्ये जेव्हा कोविड आला आणि अचानक एक दिवस मला वाटते मार्चमध्ये कोविड आला आणि मार्च एंडमध्ये जेव्हा आपण बाहेर पण जाऊ शकत नव्हतो त्या दिवशी, तेव्हा एकदा अचानक माझ्या पोटात दुखायला लागलं आणि मला कळेच ना की कशामुळे आहे हे पेन. सो इमर्जन्सीमध्ये माझी सर्जरी झाली आणि डॉक्टर सेड इट वॉज बिकॉज ऑफ द ओव्हरी टॉर्शन. सो ओव्हरी टॉर्शन म्हणजे ओव्हरी ट्विस्ट होते. सो यू कुडंट इवन वॉक. सो आणि तेव्हा मला उलट्या होत होत्या, हिरव्या रंगाच्या उलट्या, आणि मला चालता येत नव्हतं आणि असं सगळं होत होतं. सो सर्जरीनंतर डॉक्टर सेड की ओके, सगळं छान आहे वगैरे, सगळं झालं. आणि परत एका महिन्याने मला परत सेम पोटात दुखायला लागलं, सेम साईड. तेव्हा जेव्हा आम्ही डॉक्टरकडे गेलो तेव्हा डॉक्टर म्हणाले की आपल्याला बघायला लागेल काय आहे, कारण हे परत झालं आहे. सो आम्ही जेव्हा MRI आणि CT स्कॅन वगैरे केले तेव्हा असं कळलं की मला अपेंडिस आहे. सो आय सेड ओके, पण आय वॉज नॉट रेडी. मी सेकंड सर्जरी करण्यासाठी मी रेडीच नव्हते. तर मी म्हणाले की आपण गोळ्यांनी करू शकतो, काय मेडिसिन मी घेऊ शकते, मला चालेल. बट डॉक्टर सेड की नाही, हे इतकं भयानक आहे की जर ते पोटात जर ते फुटलं तर मग ते बरोबर नाही आहे, मग ते डेथ पण होऊ शकते. आय सेड ओके, चालेल, बट गिव्ह मी 2 days.
असं मी त्यांना म्हणाले. आणि मग मी थांबले. मला माहिती नाही का, मी घरातल्यांशी बोलले, फॅमिलीबरोबर डिस्कशन्स झाले. आणि माझी मैत्रीण पण आपण म्हणू शकतो, आणि शी इज अ फिजिओथेरपिस्ट, शी इज इन ऋषिकेश. त्या मला म्हणाल्या की काही गरज नाही आहे, यू जस्ट कम, तू ऋषिकेशला ये आणि हे बरं होईल. सेड ओके. मी म्हणाले चालेल, मी येते. आणि नेक्स्ट वीक मी ऋषिकेशमध्ये होते. तेव्हा मला ट्रिगर्स कळले नाही कदाचित. त्या म्हणाल्या की होऊन जाईल, बॉडी अलाइनमेंट वगैरे आम्ही केली, तेवढ्यापुरती मला छान वाटलं. आणि आय केम बॅक होम. मी घरी आले आणि परत 3 महिन्यांनी मला परत पेन सुरू झालं. आणि मला असं वाटतं की हे तुम्ही खूप चांगलं समजू शकता, कारण यू हॅव बीन थ्रू दिस. देन अचानक एक दिवस आय फाउंड मेटा, डॉक्टर अनु मेहता. आणि मी इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकायला त्यांच्याकडे गेले. आणि आय टोल्ड हर की आय हॅव दिस इश्यू, मला असे इश्यूज आहेत. ओके. वी स्टार्टेड थेरपी आणि आमचे वर्कशॉप्स असायचे हे सगळं. वन डे शी आस्क्ड मी, त्या म्हणाल्या की तुझ्या आईला असे प्रॉब्लेम्स व्हायचे का, पोटात दुखणं किंवा एंडोमेट्रियोसिस फॅमिलीमध्ये? सेड नाही, कोणालाच नाही आहे. तर शी सेड की परत सांग तू मला, नक्की विचार कर आणि सांग. म्हणाले नाही, कोणालाच नाही. नंतर मग जेव्हा आम्ही डीपमध्ये जेव्हा थेरपी सुरू केली, देन आय रिअलाइज की माझ्या आईची आई, आजीला सेम प्रॉब्लेम्स आहेत. इवन नाव शी हॅज एन्झायटी, आय ऑल्सो हॅव एन्झायटी. आम्हाला दोघींना पण आहेत हे प्रॉब्लेम्स. आणि नंतर असं कळलं की तिला पण खूप पोटात दुखायचं, पण तेव्हाची जनरेशन वेगळी होती, त्यामुळे तेव्हा ह्या सगळ्याचे उपायच माहिती नव्हते. की पोटात दुखतंय ना, ठीक आहे, चालू दे, सगळ्यांचंच दुखतं असं म्हटलं जायचं तेव्हा. सो देन आय रिअलाइज की ह्याचे ट्रिगर्स असतात, आणि जर एका जनरेशनने ह्या गोष्टी नाही हील केल्या किंवा ते जे ट्रॉमा आहे तो अनरिझॉल्ड राहिला, तर तो जनरेशन टू जनरेशन पास ऑन होत राहतो. आणि मला पण मग त्याच्यामुळे असा एंडोमेट्रियोसिसची शिकार झाले मी. सो तू कसा हील झाला आता का कसं? कारण जे मेटामध्ये जेव्हा तुम्हाला ट्रिगर्स कळत नाही, आपल्याला त्रास केव्हा होतो, जेव्हा आपल्याला त्या त्रासाचं कारणच माहिती नसतं, त्याचं रूट माहिती नसतं. सो माझं रूट मला कळालं. सो मी डाएट सगळं करून बघितलेलं, पण नाही झालं. पण जेव्हा मला हे कळलं, आय स्पोक टू माय आजी, आणि थँक गॉड तिला लिहिता वाचता येतं. त्यामुळे मी तिला व्हिडिओज दाखवल्या, आम्ही डिस्कस केल्या, काही गोष्टी शेअर केल्या. नाव आधी जसं मला पेन व्हायचं, माझ्या नाही सर्जरीज झाल्या, मला नाही आता पेन होत. आणि आय वोंट से हे हील झालं आहे, कारण आपण त्या गोष्टींना एक्सेप्ट करायला शिकतो. सो तो एक्सेप्टन्स माझ्यात आला आहे, पण मला पेन नाही होत. ओके, सो व्हेरी गुड. म्हणजे आय थिंक एंडोमेट्रियोसिस वॉज द रिझन की तू मेटा आणि योगामध्ये शिरकाव केलास, का तुला योगाची आवड पहिल्यापासून होती? नाही. सो 2017मध्ये सेकंड इयरमध्ये होते मी, आणि माझ्या कॉलेजजवळ विल्सन आणि चर्नी रोडमध्ये फारसा डिस्टन्स नाही आहे. सो तिथे कैवल्यधाम नावाची इन्स्टिट्यूट आहे. सो मी विचार केला, चला आपण मेडिटेशन करूया. खूप मेडिटेशनबद्दल ऐकलेलं की मेडिटेशनने छान वाटतं, आसनं केल्याने छान वाटतं, सो आपण करूयात प्रॅक्टिस. मी क्लासेस जॉईन केले, आणि 1 महिना मला खूप छान वाटलं. मला वाटलं की ओके, आता मला कळते की का असं लोक म्हणतात की आपण का मेडिटेशन करावं, का योगा करायला पाहिजे असं. आणि तेव्हा त्यांची टीचर ट्रेनिंग सुरू होणार होती. तर मी असंच मज्जा म्हणून आईला म्हणाले की मी करू का जॉईन? म्हणाली हां, तुला करायचं असेल तर कर. सो मी ते केलं, पण आय गॉट बोर्ड. मला कंटाळा आला. काय तीच आसनं करायची, रोज तेच करायचं 4 महिन्यांसाठी. सो मी ते सोडलं, कारण मी योगामध्ये नव्हते, मी मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नव्हते. माझं ग्रॅज्युएशन झालं, मी घरी आले, आणि 2018मध्ये मला असं अष्टांग योगामध्ये जास्त
इंटरेस्ट यायला लागला. सो मी म्हणाले की मग जिथे असं का आपण करू नये की जिथला आहे अष्टांग योगा तिथे जाऊन शिकायचं. सो मग मी असंच एक दिवस रिसर्च करत होते काय करायचं, कुठे करायचं, आणि मला म्हैसूरची एक शाळा दिसली, योगशाळा, योगा दर्शन म्हणून, आणि मी त्यांना फोन केला. तर ते म्हणाले की आम्ही अलाउड नाही करणार, करू नाही शकणार, कारण कोर्स आता एक 4 दिवसांनी सुरू होत आहे, बट सिन्स यू आर फ्रॉम इंडिया तू येऊ शकतेस. तर मी खूप खुश झाले. म्हणाले ओके फाईन. मी घरी सांगितलं आणि ते इतकं पटापट सगळे डिसिजन्स झाले आणि मी गेले. 4 महिने मी म्हैसूरमध्ये योगा, आयुर्वेदा हे सगळं शिकले. आणि पण तोपर्यंत मला शिकते मी, सगळं करते, सगळं छान आहे, पण मला असं ते आतून एक येतं की Calling. काहीतरी समथिंग इज मिसिंग हे मला तेव्हाही वाटायचं. आय केम बॅक, घरी आले, आणि 2019ला मला असं वाटलं की ओके NLP नावाची टेक्निक सारखी मला कुठेतरी दिसते, सारखा दिसते. सो जसं मी योगा त्यांना लगेच फोन केला, तसं इकडे पण मी इन्क्वायरी केली, आणि टू माय सरप्राईज मला फोन आला त्यांच्या टीमचा की आम्ही अशा टीमशी बोलतोय. मी म्हटलं की NLP सगळेच शिकतायत, योगा सगळे शिकतायत, पण मला कन्व्हिन्सिंग असं कोणीच मिळत नाही, कोणाकडून मी शिकायला पाहिजे. सो का नाही, जे आर्किटेक्ट आहेत डॉक्टर रिचर्ड बँडलर, त्यांच्याकडूनच मी शिकेन. सो त्यांचे कोर्सेस फक्त लंडन आणि US मध्ये असतात. आणि पण मग परत तिकडे जायचं, कसं जायचं, विजा मला बघायचा आहे, लगेच नाही मिळणार, हे म्हैसूरसारखं इझी नाही आहे की फोन केला की मी गेले. बट माझ्या फॅमिलीने मला सपोर्ट केला आणि मला असं वाटलं की जर शिकायचंच आहे तर ह्याच व्यक्तीकडून शिकू आपण. सो मी 2019ला 2 महिन्यासाठी लंडनमध्ये होते, NLP शिकले, आणि मला एक होप आली लाईफमध्ये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. म्हणजे मला असं वाटलं की जे मी शोधत होते ते मला मिळतंय. मला अँकरिंग कळते की NLP अँकर काय आहे, स्वतःचे ट्रिगर पॉईंट्स कसे ओळखायचे हे मला कळतंय. सो आय वॉज क्वाईट हॅपी. पण मी टीचिंग नव्हती सुरू केलेली. मी योगा पण शिकलेले, पण मी शिकवायला सुरुवात नव्हती केलेली, बिकॉज मला असं सारखं वाटायचं की आय नीड टू बी कम्फर्टेबल आणि समथिंग इज मिसिंग. मी असंच जाऊन कोणाला नाही शिकू शकत, कारण हा खूप रिस्पॉन्सिबिलिटीचा जॉब आहे. आय केम बॅक होम आणि हे सगळं झालं जेव्हा आय गेस कोविडनंतरच जेव्हा खूप प्रॉब्लेम्समधून लोक जात होती आणि मला सगळे विचारत होते की तू का नाही शिकवत वगैरे. आय सेड ऑनलाईन जर मी शिकवते, कारण मी आता ऑनलाईन क्लासेस घेते, आणि जर मी ऑनलाईन शिकवते तर मी काहीही नाही शिकू शकत. बरोबर. सो दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. आणि मग आय टूक माय टाईम आणि मग स्टार्ट केलं 2021मध्ये. व्हेरी गुड. जेव्हा मला हेल्प झाली माझे ट्रिगर समजायला, तेव्हा मला कळलं की हे मला फक्त मेटाने हेल्प केली आहे, कारण मी सगळीकडे फिरत होते. मला नंतर हे समजलं की योगा मी केलं, मी NLP केलं, मी EFT केलं, पण मला माझं रूट कॉज कळत नाही, जो मला मेटाने मिळवून दिला. ओके. सो आपल्या प्रेक्षकांसाठी आय थिंक फर्स्ट टाइम तुम्ही ऐकत असाल मेटा हेल्थ. म्हणजे जेव्हा धनश्रीने मला फर्स्ट टाइम मेटाबद्दल सांगितलं, मीच तिला प्रश्न विचारला की मेटा हेल्थ म्हणजे नक्की काय. सो सोप्या भाषेत आपल्या प्रेक्षकांना कळेल असं तुझं समजून सांगितलं तर खूप छान होईल की मेटा हेल्थ म्हणजे नक्की काय. नक्कीच. मेटा हेल्थ म्हणजे जर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या बॉडीची एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम असते. म्हणजे जिथे आपण श्वास घेतो, आपलं हृदय धडधडतं, आपल्याला सांगायला नाही लागत की मला आता श्वास घ्यायचा आहे, तर चला आपण श्वास घेऊया. खायचं आहे, आपण खाल्ल्यावर अन्न डायजेस्ट करायला सांगायला नाही लागत. सो आपली तशीच ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम, ॲन्स म्हणतात त्याला, काम करते, ज्यात सिम्पथेटिक आणि पॅरासिम्पथेटिक असे त्याचे 2 प्रकार आहेत. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही काहीतरी खाताय आणि तुम्हाला अचानक फोन आला आणि तुम्हाला काहीतरी न्यूज कळाली जी शॉकिंग आहे, तर तुम्ही शांतपणे खाऊ शकता, जेवू शकता? काय तुमच्या मनात येईल की मी नाही खाऊ शकत. तसंच आपली बॉडी सेन्स करत असते
मग ती टोनॅलिटी असो, मी आता तुमच्याशी ज्या भाषेत बोलते, तुम्ही माझी टोन बघताय. तुमच्याशी जर मी रूडली बोलले तर तुमची बॉडी ऑटोमॅटिकली सेन्स करेल की हे डेंजर आहे. आय डोंट फील सेफ हिअर. सो दिस इज हाव इट वर्क्स. आणि जेव्हा ह्या सारख्या गोष्टी आपल्या मनात राहतात, आता जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं, हा एक कॉन्फ्लिक्ट तयार झाला. खाताना मला अचानक शॉक मिळाला. हा शॉक जर रिझॉल्व्ह नाही झाला तर तो मनात तसाच राहतो. आणि हे असे अनेक कॉन्फ्लिक्ट्स जेव्हा एकत्र येतात तेव्हा मग तुमचे फिजिकल डिझिजेस सुरू होतात. ओके. म्हणजे ते रिझॉल्व्ह करणं खूप गरजेचं असतं. येस. कारण नाहीतर- आपल्या DNA मधून हे पास ऑन होत असतात. हो, येस. जनरेशन टू जनरेशन. जनरेशन टू जनरेशन. कारण मेटा असं म्हणतं की एक कॉन्फ्लिक्ट म्हणजे एक ऑर्गन, आणि एक ऑर्गन आणि एक ब्रेन लेअर. सो Okay. जर एक कॉन्फ्लिक्ट असेल जो तुम्ही रिझॉल्व्ह नाही केलेला आणि तो जर तसाच राहिला तुमच्या मनात, तर जेव्हा त्याचा ट्रिगर येईल तेव्हा तो अगेन तुम्ही परत शॉकमध्ये जाल. ओके. सो धनश्री, मला तुला असं विचारायचं आहे की लाईक हे क्रोनिक आजारपणामध्ये आपल्याला दिसून येतं की नॉर्मल सर्दी खोकला ताप त्याचंही कनेक्शन आहे मेटाशी? म्हणजे एखादा माणूस खूप आजारी पडला तरच त्याचं मेटामधनं मदत होईल की नॉर्मल सर्दी खोकला ताप जो येतो आपल्याला? सो मला ते समजून घ्यायचंय तुझ्याकडनं. हो, नॉर्मल पण होऊ शकतो. इट डिपेंड्स की तुम्हाला किती अफेक्ट झालं आहे. जसं मी म्हणाले की पिंपल्स येतात, ॲक्नेज येतात फेसवर. एक जर कॉन्फ्लिक्ट असेल, एक पिंपल आला, तो नाही रिझॉल्व्ह झाला, 10 आले तर 10 पिंपल्स येणार. ओके, पण तू So- कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय आम्हाला समजून सांगू शकतेस? नक्कीच. कॉन्फ्लिक्ट म्हणजे एखादा धक्का कोणत्याही प्रकारचा. मग जर कोणाचं ब्रेकअप झालं असेल किंवा सेपरेशन असेल, किंवा मग ते सेपरेशन कोणत्याही बाबतीतलं असू शकतं की आई मुलापासून लांब जाते, मूल आईपासून लांब जातं, किंवा ब्रेकअप झालं. सर अशा सिच्युएशनमध्ये त्या मोमेंटला आपण ह्या गोष्टी एक्सेप्ट करतो. ठीक आहे, झालं. पण सबकॉन्शियस लेवलला, कारण जसं मी म्हणाले की आपली नर्वस सिस्टम सेन्स करत असते, आणि तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेस करायला वेळच मिळत नाही, आणि नंतर मग हळूहळू या गोष्टी स्टार्ट होतात. हो. सो पहिल्यांदा तुम्हाला जर ट्रिगर झाले तर तुमचे कॉन्फ्लिक्ट्स काय आहेत किंवा पॅटर्न काय आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं असतं. येस. आणि त्यानंतर मग त्याच्यावर ओव्हरकम करण्यासाठी मग NLP टेक्निक किंवा EFT टेक्निक. हो, जेव्हा एकदा तुम्हाला रूट कॉज समजलं की हा माझा रूट कॉज आहे, मला शॉक एका गोष्टीने लागलेला जो मी रिझॉल्व्ह नाही करू शकले, तो तसाच राहिला, तो मी एक्सेप्ट नाही केला की ठीक आहे आता मला खूप काम आहे आणि मी कामात बिझी आहे, मला काही फरक नाही पडत. पण जेव्हा आपण रिलॅक्स करतो, जेव्हा बॉडी तुमची रिलॅक्स होते, तेव्हा या गोष्टी परत तुम्हाला सरफेसवर येतात. येस. सो मी एक मेटामध्ये टर्म ऐकलं, युडेन. येस. सो त्याबद्दल प्रेक्षकांना आणि मला सुद्धा ऐकून घ्यायला आवडेल. Yes. व्हॉट इज युडेन? सो मेटामध्ये युडिन हा खूप इम्पॉर्टंट मोमेंट आहे. युडिन म्हणजे जसं मी आता तुम्हाला ऑटोनॉमिक नर्वस सिस्टमबद्दल सांगितलं, तसंच युडिन म्हणजे सडन जो शॉक येतो तुमच्याकडे, त्याला युडिन म्हणतात. म्हणजे मग तो ड्रमॅटिक असू शकतो, तो कसाही असू शकतो. सो धनश्री, आता समजा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, भारतामध्ये डायबिटीस, BP, हायपरटेन्शन, कॅन्सर हे खूप, PCOD PCOS खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे. सो कसं आपण ते ट्रिगर्स ओळखावेत, पॅटर्न्स ओळखावेत, आणि हे जे आजार आहेत, कॉमन आजार आहेत, ह्याच्या मागे कुठले इमोशन्स आहेत हे कसे ओळखावेत हे सांगू शकशील का तू? युडिन मोमेंट जेव्हा आपल्या लाईफमध्ये येतो आणि त्यावेळेला आपण विसरून जातो की ओके, बिझी होतात माणसं, हे होतंच. आपल्याकडे या गोष्टी खूप नॉर्मलाइज केल्या गेल्या की वडील ओरडले, मला वाईट वाटलं,
ठीक आहे, इट्स ओके, विसरा, झालं. ह्या गोष्टी मनात राहतात. इट डिपेंड्स तुमच्या कोणती गोष्ट तुमच्याबरोबर घडली आहे आणि तुम्ही त्याला कशा प्रकारे हँडल करता. सो जर गोष्ट फॉर एक्झाम्पल जर मला माझे वडील काहीतरी बोलले तर ते वेगळ्या प्रकारे मला अफेक्ट करेल, आई बोलली तर वेगळ्या प्रकारे मला अफेक्ट करेल. कारण युअर फादर रेप्रेझेंट्स युअर राईट साईड, मदर रेप्रेझेंट्स युअर लेफ्ट साईड. जसं आता तुम्ही डायबिटीस म्हणाला, डायबिटीसमध्ये जर सतत अशा गोष्टी होत राहिल्या, सतत हे युडिन्स येत राहिले लाईफमध्ये आणि त्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की माझ्या आयुष्यात प्रेमच नाही आहे, मला सतत प्रेम शोधायला कुठेतरी जायला लागतं, दॅट्स वेन थिंग्स स्टार्ट्स हॅपनिंग इन लाईफ. ओके, सो राईट इज युअर फादर. येस, अँड आणि लेफ्ट left? इज मदर. सो मग मॅस्क्युलिन एनर्जी आणि फेमिनिन एनर्जी पण पार्ट खूप इम्पॉर्टंट प्ले करते का इथे? खूप इम्पॉर्टंट करते. येस, सो राईट साइड इज युअर फादर. फादर आणि मॅस्क्युलिन एनर्जी. येस, Okay. आणि लेफ्ट इज युअर मदर. ओके. सो इट डिपेंड्स की तुम्हाला कुठे आणि कोणती गोष्ट हर्ट झाली आहे. कारण आपल्या स्पाईनमध्ये वर्टिब्राज आहेत, आपला हा पाठीचा कणा आहे, तिथे प्रत्येक वर्टिब्राचा वेगळा अर्थ आहे, ओके. त्याचा वेगळं मिनिंग आहे, तुम्हाला कसं कुठे अफेक्ट करतंय आणि ह्याने तुमचे आजार सुरू होतात. सो Okay. प्रत्येक बोनचा वेगळा अर्थ आहे, प्रत्येक वर्टिब्राचा, जसं मी म्हणाले बोनचा वेगळा अर्थ आहे, वर्टिब्राचा वेगळा आहे, तुम्ही किती मनाला लावून घेताय. मग स्लिप डिस्क आहे किंवा आता त्यातनं मी जाते म्हणून आय एम आस्किंग यू की त्याच्या मागे मग कुठलं इमोशन असावं? L4, L5, ज्या लोकांना L4, L5, S1चा प्रॉब्लेम आहे किंवा लोअर बॅकचा, सो ते काय आवडेल? अगेन जसं मी म्हणाले की नक्की कोणती गोष्ट अफेक्ट झाली आहे हे आपल्याला त्याचं रूट कॉज फाइंड आउट करायची खूप गरज आहे. बट यू कॅन आस्क युअर सेल्फ, जेव्हा तुम्हाला स्लिप डिस्क सुरू झाला त्यावेळेला व्हॉट वॉज गोइंग ऑन इन युअर माइंड, तुमच्या लाईफमध्ये काय सुरू होतं, तुम्हाला तो सपोर्ट फील होत होता का जो तुम्हाला हवा आहे. मग तो- स्पेशली इमोशनल सपोर्ट. इमोशनल सपोर्ट, मग तो फॅमिलीकडून असू दे किंवा पार्टनरकडून किंवा कोणाकडून. सो जेव्हा हा सपोर्ट आपल्याला मिळत नाही तेव्हा ते अफेक्ट होतं. ओके. आणि आपण डॉक्टर आपल्याला म्हणतात की हे एकदा सुरू झालं की ते बरं होत नाही, पण पेन तर होत राहतं. पण मग त्या पेनबरोबर आपण आयुष्यभर जगायला सुरू करतो, कारण आपल्याला हे माहिती नाही आहे की ते ठीक होत नाही. सो मेटा हेल्थ ते जाणून घेण्यासाठी मदत करतं. जसं मी आता तुम्हाला सांगितलेलं की विचारलं, यू ऑलवेज आस्क क्वेश्चन्स की तेव्हा त्या मोमेंटला लाईफमध्ये काय सुरू होतं. जेव्हा स्लीप डिस्क सुरू झाला, जसं आता मी तुम्हाला विचारलं, तेव्हा तुमच्या माइंडमध्ये काय सुरू होतं, तेव्हा तुमच्या लाईफमध्ये काय सुरू होतं. ओके. सो या सगळ्यातनं बाहेर येण्यासाठी तू मगाशी उल्लेख केलास NLP आणि EFT. सो आपल्या प्रेक्षकांसाठी NLP आणि EFT म्हणजे तुम्ही ऐकलं असेल, कारण आजकाल बरेच ठिकाणी याबद्दल बोललं जातं, पण मराठीमध्ये फार कमी व्हिडिओज आहेत NLP आणि EFT वरती. सो NLP काय आहे आपल्या प्रेक्षकांसाठी सोप्या भाषेत तुझं सांगितलंस तर बरं होईल, आणि EFT. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणजेच NLP ही एक माइंड प्रोग्रामिंग ट्रेनिंग आहे, टेक्निक आहे, जिथे आपण तुमच्या माइंडला प्रोग्रामिंग करतो, तुमचे ट्रिगर्स जाणून घेतो. एखादी गोष्ट लाईफमध्ये घडली की माझा हात दुखायला लागला, पण जर तुम्हाला माहिती आहे की मी जर प्रवास करणार आहे आणि मला हात तर माझा दुखणार, माझा शोल्डर तर पेन होणार आहे, मग तुम्ही कशी काळजी घेणार हे तुम्हाला NLP शिकवतं. तुमचा ट्रिगर पॉईंट जाणून घ्यायला तुम्हाला हेल्प करतं. NLPमध्ये एक खूप चांगली त्यांनी टेक्निक सांगितली आहे, विच इज अँकर. NLP अँकर असं म्हटलं जातं त्याला. NLP अँकर म्हणजे कोणतीही एखादी व्यक्ती असू शकते, बेसिकली युअर सपोर्ट. ती वस्तू असू शकते, तो तुमचा बॉडी पार्ट असू शकतो. म्हणजे आता जर मला बोलताना भीती वाटते, तर मला माहिती आहे की जर मी माझा हात असा पकडला तर मला काहीतरी एक सपोर्ट मिळेल आणि मला छान वाटेल. सो आय विल होल्ड माय हँड लाईक दिस अँड सिट. ओके. सो प्रत्येक क्षेत्रात याचा उपयोग होतो. जसं शाळेतली मुलं आहेत, ती खूप घाबरतात. माझ्याकडे असे केसेस होते, माझे स्टुडंट्स होते जे
एक्झामच्या वेळी ज्यांना खूप भीती वाटायची आणि एन्झायटीमुळे खूप त्यांना त्रास व्हायचा की मार्क्स कमी येत आहेत आणि स्मार्ट किड्स पण कारण इमोशन्स हँडल करता येत नाहीत, माहिती नाही, आपल्याला शिकवलं नाही, त्यामुळे त्यांना स्ट्रेस ट्रिगरने कमी मार्क्स मिळायचे. सो आय स्टार्टेड विथ NLP. नाव दे हॅव स्कोर्ड वेल. त्यांचे ट्रिगर्स गेले. आय नो दिस बॉय जो त्याच्या आईचा हात पकडून झोपायचा, 10वीतला मुलगा. जेव्हा मी त्याची थेरपी स्टार्ट केली, जेव्हा मी त्याचे सेशन्स घेतले, नेक्स्ट डे त्याच्या आईचा मला फोन आला आणि ती म्हणाली की धनुषी तू काय केलंस? म्हणाले की मला वाटलं काय झालं? म्हणाले काही नाही केलं. शी सेड तो माझा हात न पकडता झोपला आज. आणि आधी तो खूप घाबरायचा सतत, म्हणजे इवन मी क्लास घ्यायचे तरी तो त्याचे हात, ही यूज टू बी लाईक दिस. मला त्याला सांगायला लागायचं की थांब. आणि सो असा त्याला त्याचा ट्रिगर समजला, कारण एन्झायटी खूप व्हायची, प्रेशर तो खूप घ्यायचा. नाव EFT इज इमोशनल फ्रीडम टेक्निक, जिथे आपण टॅपिंग करतो. बेसिकली टॅपिंग म्हणजे तुमचे मेरिडियन्स असतात. सगळ्यात स्ट्रॉंग तुमचा जर कोणता पार्ट असेल तर टॉप ऑफ युअर हेड, यू जस्ट टॅप हिअर अँड दिस इज हाऊ इट हेल्प्स की तुम्ही त्या पार्टला शांत करता, सोप्या भाषेत शांत करता. ओके. येस. सो मग एन्झायटी, कारण एन्झायटी खूप लोकांना एन्झायटी डिप्रेशन आहे. सो EFT कशा पद्धतीने मदत करतं आणि त्याचं काही प्रात्यक्षिक असेल तू दाखवलंस तर दॅट वुड बी ग्रेट, की जे येऊ शकत नाहीत, आपल्याला भेटू शकत नाहीत, तर बघून स्वतःला हील करू शकतात. इट्स अ हिलिंग मोडॅलिटी. की एक तुझं मला करून दाखवलंस तर दॅट वुड बी हेल्पफुल फॉर एव्हरीवन. नक्कीच. सो एन्झायटी म्हणजे काय? तर एन्झायटी म्हणजे जेव्हा आपल्याला सपोर्ट नाही फील होत, जेव्हा मला वाटेल की आता मी एकटीच आहे आणि मला ही सिच्युएशन हँडल करायची. EFT इथे कसं हेल्प करेल? व्हॉट विल यू डू? जस्ट डू दिस. हात ठेवायचा आहे समोर आणि आय एम सेफ. जस्ट टॅप हिअर. आय एम सेफ. येस. ओके. Yes, I'm safe, I'm protected. ओके. Just say this. You have to repeat again and again, आणि you'll feel better. ओके. Yeah. सो स्ट्रेससाठी पण सेम टेक्निक आहे? डिप्रेशन, जे लोक डिप्रेशन मधनं जात आहेत, हो, तुम्ही सेम करू शकता. पण इमोशनल फ्रीडम टेक्निकचे जसं मी म्हणाले मेरिडियन्स आहेत. तुम्ही टॉप ऑफ युअर हेड, डोक्यापासून स्टार्ट करू शकता. तुम्ही आयब्रोज, चिन, नोज असं तुम्ही करू शकता. आणि देन दिस इज युअर कराटे चॉप पॉइंट. येस. सो यू कॅन टॅप हिअर. यू जस्ट हॅव टू टॅप लाईक दिस. Yeah. हां, असं टॅप करायचं. ओके, फाईन. आणि ब्रीद. नॉर्मल ब्रीदिंग करायचं. नॉर्मल ब्रीदिंग. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. इनहेल अँड एक्झेल अँड जस्ट टॅप. गिव्ह युअर सेल्फ दॅट टाइम. स्वतःला टाइम द्यायचा आहे. आणि हे दिवसभरात किती वेळा करायचं? म्हणजे ज्यांना एन्झायटी, डिप्रेशन, सॅडनेस, ग्रीफ, पेन, हे किती वेळा दिवसातनं करायला पाहिजे? सो तुम्ही कितीही वेळा करू शकता, याला काही नंबर्स नाही आहेत. पण जर कोणाला जास्त एन्झायटीचा प्रॉब्लेम आहे किंवा बाहेर जायला लागतं, जॉब करायला लागतो, शाळेत जायला लागतं, शाळा असतात मुलांच्या, तुम्ही जास्त टाईम नसतो, त्यामुळे सकाळ संध्याकाळ करू शकता. ओके. सकाळी उठल्यावर तुम्ही टॅपिंग करू शकता, कारण एक अँकर सेट होईल. जसं आता आपण NLPचा अँकर डिस्कस केला, तुम्हाला एक सपोर्ट फील होईल. यू नो दॅट यू आर देअर फॉर युअर सेल्फ. ओके. जरी कोणी नसलं तरी. सो तुम्ही एक सकाळी करू शकता आणि रात्री झोपायच्या आधी करू शकता. म्हणजे Okay. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे कळेल की तुम्ही सेफ आहात. ओके. सो तू एवढी यंग आहेस खरं तर, सो यंग अँड ब्युटिफुल. सो यंग जनरेशन जिथे IT कंपनी किंवा MNCs किंवा स्टार्टअप्स किंवा इन्फ्लुएन्सर्स, इतकं सगळं वेगवेगळे ऑप्शन्स करिअरचे असताना ते निवडतात. पण मग तू अशी एक वेगळी वाट, म्हणजे मेटा हेल्थ किंवा योगा, फार लोक या प्रोफेशनकडे येत नाहीत, किंवा येत जरी असली तरी दे आर नॉट व्हेरी सिरियस अबाउट इट. ते एक वन ऑफ द पार्ट म्हणून घेतात. तर मग योगा हे करिअर, मेटा हेल्थ हे करिअर तू का निवडलंस? आणि यंग जनरेशनने याकडे यावं ह्यासाठी तू काय त्यांना सांगशील? सो कारण आपला आजचा टॉपिक हा मेटा हेल्थ आहे. माझी आई अशी आहे, तिला खूप वेगळ्या गोष्टी
आवडतात. आणि मी लहानपणापासून हे ऐकत आली आहे की जे पण कराल ते छान करा, पण वेगळं करा. जे पण तुम्ही कराल. म्हणजे माझा भाऊ तो आर्किटेक्ट आहे, पण ही इज नॉट प्रॅक्टिसिंग आर्किटेक्ट. मी लॉ करणार होते. मी लॉला ॲडमिशन घेतलेलं लॉसाठी लॉ स्कूलमध्ये. आणि कारण ही माझ्या वडिलांची इच्छा होती. अगेन इथे मेटा हेल्थ येते, कारण ही माझ्या वडिलांची इच्छा होती म्हणून मी गेलेले. सो जेव्हा मी योगामध्ये गेले, जसं मी मगाशी म्हणाले, मला नेहमी असं वाटायचं की समथिंग इज मिसिंग. आणि माझे स्वतःचे इतके हेल्थ इश्यूज होते की मला मायग्रेन होता, मला एंडोमेट्रिओसिस होता. त्यामुळे मी सारखे सतत आन्सर्स शोधत राहायचे, उत्तरं, की कुठून तरी मला काहीतरी मिळो, असं मला नेहमी वाटायचं. सो जेव्हा मला एंडोमेट्रिओसिससाठी सर्जरी मला सांगितली आणि मी जेव्हा घरी होते आणि आय स्टार्टेड टेकिंग योगा क्लासेस. एक दिवस माहिती नाही कसं काय मी क्लास घेत होते आणि आय वॉज टेकिंग हर मेडिटेशन. आणि शी सेड, दॅट लेडी सेड, ती मला म्हणाली की कालपर्यंत मला खूप नर्वसनेस आणि अनइझी वाटत होतं आणि आता आफ्टर मेडिटेशन मला खूप शांत वाटतंय. आणि त्या मोमेंटला काहीतरी शिफ्ट झालं, आय डोंट नो वाय. आणि मी असं ठरवलं की दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू. तोपर्यंत लॉसाठी मी थोडीशी अशी होते, सोडू की नको की करू की काय, कारण मी योगा ऑलरेडी शिकत होते, पण तो काय माझा करिअर ऑप्शन नव्हता. सो दॅट वॉज द टाईम वेन आय डिसायडेड की मला योगा करायचा आहे. कारण जेव्हा मला गरज होती आणि मी सगळीकडे फिरत होते की मला कोणीतरी मदत करावी. आणि जेव्हा आय वॉज रेडी, मेटामध्ये असं म्हटलं जातं की जोपर्यंत तुम्ही रेडी नाही आहात तोपर्यंत हिलिंग तुमच्याकडे नाही येणार. यू हॅव टू बी रेडी. आणि आय वॉज रेडी. तेव्हा असं मला वाटलं की आय वॉज रेडी आणि देन आय चोज दिस करिअर. ओके. सो मेटा हेल्थ आणि योगाचं इंडियामध्ये भविष्य कसं दिसतंय तुला? म्हणजे ह्याच्याबद्दल जास्त जागरूकता नाही आहे. म्हणजे जसं NLP आहे, EFT आहे, मेटा हेल्थ आहे, योगा तरी खूप माहिती आहे लोकांना. पण मग ह्याचं भवितव्य कसं असेल पुढे? तू कोणत्या दृष्टिकोनातून बघतेस यांचं भविष्य? सो मेटाचं भवितव्य हे उज्ज्वलच आहे इंडियामध्ये, कारण लोकांमध्ये तो फक्त एक त्यांना गायडन्स नाही मिळालेला, राईट गायडन्स. बट दे वॉन्ट टू हील, दे वॉन्ट टू अंडरस्टँड. जसं मीच खूप सारे असे पॉडकास्ट बघितलेत जिथे मला नवीन नवीन टॉपिक्स जेव्हा कळतात, जेव्हा मला NLP माहिती नव्हतं आणि मी कुठून तरी ऐकलं, आता आकाशिक रेकॉर्ड्स रिसेंटली मी ऐकलं की काय आहे, कशामुळे आहे. सो लोक बघतात हे पॉडकास्ट आणि त्यांना त्या गोष्टी पटतात, पण कुठे जायचं, कोणाशी बोलायचं हे त्यांना कळत नाही. म्हणून अजूनपर्यंत आपल्याकडे मेटा हेल्थ ही कॉन्सेप्ट स्पेशली महाराष्ट्रीयन्स, आपल्या मराठी लोकांमध्ये ही नाही आहे, कारण त्याचा कॉन्टेंट जो आहे तो जास्त इंग्लिशमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे. सो आमचा उद्देश हाच आहे की असे वेगळे मोडॅलिटीज लोकांपर्यंत घेऊन यावेत. कारण बरेचदा आपण नशिबावर, पत्रिकेवर, न्यूमरोलॉजीवर ढकलून देतो, पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं, आपण म्हणतो ना ब्रह्मांड आपल्यामध्येच आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यामध्येच असतात. येस, पण आपल्याला एक गुरु लागतो किंवा एक सल्ला लागतो. इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग यू हॅव टू गिव्ह समथिंग ऑल्सो. सो एक चांगला गुरु किंवा एक चांगलं गायडन्स मिळालं तर आपण त्याच्या तळाशी उत्तरांपर्यंत पोहोचू शकतो. सो 2-3 जे आजार आहेत जे अगदी कॉमन आहेत आणि आपल्या फ्रेंड्स जे कोणी पाहत आहेत प्रेक्षक, समजा एखाद्याला लो BPM, त्याच्या मागे काय इमोशन्स आहेत, एक सोप्या 2-3 आपण आजारांचं सोप्या भाषेत काय इमोशन्स आहेत हे जर सांगू शकलो तर ॲटलिस्ट ते बसून विचार तरी करायला लागतील की हे माझं जे आजारपण आहे किंवा हे होत आहे हे कुठल्या इमोशनमुळे होत आहे. सो मी ते इमोशन्स थांबवायला सुरुवात तरी करेन. सो लो BP कोणाला असेल तर काय इमोशन्स असतात? सो जर कोणाला लो BP असेल तर प्लीज आस्क युअर सेल्फ, तुम्ही कुठे अडकलेले आहात का? कोणतीही सिच्युएशन असो. आर यू स्टॅग्नेंट? जर इफ आन्सर येस असेल तर ती काय आहे हे फाइंड आउट करायला आपल्याकडे अदर मोडॅलिटीज आहेतच, मेटा हेल्थ आहेच, याने हेल्प मिळेल. जर हाय BP कोणाला असेल तर तुम्ही एखादी व्यक्ती सारखी एखाद्या गोष्टीच्या मागे पळत आहे का? आर यू रनिंग आउट ऑफ
तुमचा टाईम चाललाय का? ओके. माझं हे काम झालेलं नाही आहे, माझं ते काम झालेलं नाही आहे. सतत आपण बघतो बायका त्या सारख्या काळजी करत असतात आणि इथे मग तुमची ही आजारपण अशी सुरू होतं आणि इथे हाय बी पी सुरू होतं. ओके. नी पेन म्हणजे अगदी कॉमन 3-4 की आपल्या प्रेक्षकांना इझिली समजेल. नी पेन आहे, स्पॉन्डिलायटिस आहे आणि कॅन्सर. सो नी पेन, स्पॉन्डिलायटिस आणि कॅन्सर. ओके. जसं मी म्हणाले की प्रत्येक आजाराचं मेटा हे म्हणतं की प्रत्येक आजाराचं काहीतरी कारण असतं, काहीतरी रूट कॉज असतो. माझ्याकडे एक रिसेंटली केस आलेली जिथे त्यांना नी पेन खूप वर्षांपासून होतं, खूप वर्षांपासून. आणि सगळे डॉक्टर्स केले. डॉक्टरांनी सांगितलं की नाही, मग आता सर्जरी करायला लागेल, काय करायला लागेल. जर त्यांची हिस्ट्री जर बघितली तर त्यांच्या घरात अल्कोहोलिझमचा प्रॉब्लेम होता. त्यांच्या भावाला होता. त्यांची मुलगी आहे जी शी वॉज अबनॉर्मल, शी इज अबनॉर्मल. आणि त्यांना सतत असं वाटायचं की ही बरी व्हावी. बरं करायला जेव्हा आपण जातो एखाद्याला, सारखं जे आपल्या हातात नाही आहे, अँड यू आर कॉन्स्टंटली रनिंग, यू आर नॉट एक्सेप्टिंग थिंग्स. तुम्ही एक्सेप्ट करा. जिथे आपण जगाला चेंज करायला जातो, रियालिटीला वगळता, तिथे तुम्हाला प्रॉब्लेम सुरू होतात. ओके. बिकॉज तुम्ही सगळ्या जगाची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय. यू आर टेकिंग एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. आणि हा जो जॉईंट आहे, हा दिस इज युअर बेस. तुम्ही उभं कसं राहणार? कारण तुम्ही स्वतःची काळजी नाही घेत आहात, पण तुम्ही इतरांची काळजी घेताय. आणि त्यात पण तुम्ही कर्मा आपण नाही बदलू शकत. त्यांचे काहीतरी लेसन्स असणार, म्हणून दे हॅव दीज इश्यूज. आणि तुम्ही जर सारखी काळजी करताय, एक्सेप्ट करत नाही आहात, तर यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर नीड्स. ओके. म्हणजे प्रत्येक इमोशन किती इम्पॉर्टंट असतो. म्हणजे आपण आता बसून आपण बोलतोय, मग माझ्याही लक्षात येतंय की किती इम्पॉर्टंट आहे की आपले विचार आणि इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं असतं. नाही तर आजारपण काय, बॉडी इज रिॲक्टिंग एव्हरी मिनिट. तुम्ही आय थिंक तुम्ही जे सात्विक आहार घेतला तर तुमची बॉडी सुदृढ राहते. तुम्ही जंक फूड खाल्लं तर तुमची बॉडी आजारपणाचं घर बनून राहते. आपण ह्याच्यावरती परत एकदा बोलूच की बाकीचे आजार आणि त्यांचे इमोशन्स काय आहेत. पण आपल्या भारतामध्ये सध्या कॅन्सरबद्दल खूपच म्हणजे कॅन्सर आणि हार्ट अटॅक ह्या 2 गोष्टी खूप जास्त ऐकू येतात. आणि यंग जनरेशन जी आहे, यंग मुलं आहेत 30-30, 32-32 वर्षांची. सो मला ऐकायला आवडेल की हे कोणते इमोशन्स आहेत, कॅन्सर आणि हार्ट अटॅक. म्हणजे ही जी जनरेशन आहे, हे प्रेक्षक आहेत, ते ॲटलिस्ट ते इमोशन्स अवॉइड करतील. मेटा हेल्थ फक्त एक सिम्पटमला घेऊन चालत नाही. पूर्ण हिस्ट्री आपण बघतो. आणि कॅन्सर सारखे जर आजार तुम्ही बघितले तर असे खूप इमोशन्स आहेत आणि आपल्याला खूप वेळा हर्ट होतं, वाईट वाटतं, आपण जे एक्सप्रेस नाही करू शकत. यू डोंट फील सेफ. कोणाकडे बोलू मी? जर मी माझ्या भावाकडे बोलले तर तो माझ्या आईला नाही सांगणार का? तो माझ्या वडिलांना नाही सांगणार का? आणि हे जे कॉन्फ्लिक्ट्स, मगाशी जो मी शब्द वापरला, हे जे कॉन्फ्लिक्ट्स आहेत हे आपल्यातच सुरू होतात. आणि ते जेव्हा डीप आतमध्ये राहतात तेव्हा मग हे असे आजार सुरू होतात. इट अगेन डिपेंड्स तुमच्या कोणत्या ऑर्गनवर त्याचा परिणाम होतोय आणि मग त्याचे ट्रिगर्स होतात. ते नाही वेळोवेळी क्युअर झाले तर मग तुम्हाला असे आजार होतात. मला असं वाटतं की ह्या सेशन नंतर किंवा पॉडकास्ट नंतर मी कुठलेच विचार माझ्या मनामध्ये ठेवणार नाहीये. आय थिंक आपण जशी रोज आंघोळ करतो किंवा घरामध्ये स्वच्छता केरलादी करतो, तशी मनाची स्वच्छता सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. वाईट वाटलं, हीलर्स आहेत, काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकियाट्रिस्ट आहेत, त्यांच्याकडे जायला हवं. तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या आय थिंक जर्नलिंग पण तुम्ही करू शकता. नक्कीच. म्हणजे जर रोजचं जर जर्नलिंग केलं, कधी वाईट वाटलं, आपण एक्सप्रेस नाही करू शकत. आणि अशा वेळी आपण ह्या सगळ्या टेक्निक्स करू शकतो. जसं मी आता EFT बद्दल सांगितलं, NLP बद्दल सांगितलं. आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्याकडे
योगासाठी एक हाय बी पीचीच पेशंट आलेली आणि सो त्या मला रोज असं सांगायच्या की मला ना खूप भीती वाटेल, माझा बी पी खूप हाय आहे. मी म्हणाले ओके, कारण अशा सिच्युएशनमध्ये मी त्यांना योगा नव्हते शिकवू शकत, कारण त्यांचं लक्षच लागलं नसतं. तर मी म्हणाले ठीक आहे, कॅन यू प्लीज ब्रिंग पेपर अँड पेन, तुम्ही एक पेन आणि पेपर घेऊन या आणि तुम्हाला मला काहीच सांगायचं नाही आहे, फक्त तुम्हाला जे वाटतं तुम्ही त्या पेपरवर लिहा, जे पण इमोशन्स आहेत लिहा. आणि त्याच्या आधी त्या मला म्हणाले की माझी मान खूप दुखते, मी असं वाकू पण नाही शकत, असं त्याने मला सांगितलं. शी स्टार्टेड रायटिंग आणि मी फक्त त्यांना ऑब्झर्व करत होते आणि देन शी लुक्ड ॲट मी, माझ्याकडे बघितलं आणि त्या म्हणाल्या की मला आता नाही दुखत. सो खूप वेळा हे इमोशन्स असतात, एन्झायटी असते, आपल्याला असं वाटतं की काहीतरी मान दुखते म्हणजे काहीतरी खूप मोठा आजार झाला. नाही, हे तुमचे इमोशन्स असू शकतात आणि कारण त्या इमोशन्सबद्दल आपल्यामध्ये एक जागरूकता नाही आहे, अवेअरनेस नाही आहे, त्यामुळे मग मोठे मोठे आपण गोळ्या घेणं आणि मग डॉक्टरांकडे जाणं तरी निदानच होत नाही. बरोबर. सो असं आहे. सो मी तर आजपासून अजिबात निगेटिव्ह विचार ठेवणार नाहीये मनात. तुम्ही सुद्धा प्लीज निगेटिव्ह विचार मनात ठेवू नका. सो धनश्री, आपल्या प्रेक्षकांसाठी एक 4-5 जे कॉमन इलनेसेस किंवा हेल्थ इश्यूज आहेत, सो त्यांची मी नावं घेते आणि आपल्या प्रेक्षकांना तू सांग की कुठले इमोशन्स त्यांनी सप्रेस नाही करायला पाहिजेत, एक्सप्रेस करायला पाहिजेत. डायबिटीस. स्ट्रेस, जर तुम्ही स्ट्रेस तुमचा जास्त आहे आणि तुम्ही एक्सप्रेस करत नाही आहात, अगेन जेव्हा स्ट्रेस असतो तुमच्या बॉडीला एक्स्ट्रा एनर्जीची गरज असते, कारण यू आर कॉन्स्टंटली ओव्हर थिंकिंग, सतत डोक्यात विचार चालू असतात आणि त्याच्यामुळे तुमच्या बॉडीवर त्याचा खूप अफेक्ट होतो आणि तुमच्या बॉडीला कारण एनर्जी लागते, साखर तुम्हाला जास्त हवी असते. बरोबर, डायबिटीसचं मेन कारणच हे आहे की शुगर. ओके, शुगर एकतर हायपोग्लायसेमिया असू शकतो किंवा हायपर असू शकतो आणि दोघांची कारणं वेगळी आहेत, बट द कॉमन थिंग इज स्ट्रेस. ओके. हार्ट अटॅक. अगेन जसं मी मगाशी म्हणाले की एखादी गोष्ट जर तुम्ही खूप मनाला लावून ठेवली, यू आर नॉट एक्सप्रेसिंग, जुन्या गोष्टी काहीही असू शकतात, जेव्हा हे कॉन्फ्लिक्ट्स तुम्हाला तुमचं शरीर खूप हेल्प करत असतं, पुश करत असतं की कशा पद्धतीने तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. जसं ॲन्समध्ये मी तुम्हाला म्हणाले की तुमची बॉडी तुम्हाला सपोर्ट करत असते, डेंजर आहे तर सपोर्ट करणार. तुम्ही जर रिलॅक्स्ड आहात, आता जर मी रिलॅक्स्ड आहे, मी तुमच्याशी बोलते तर मी खूप कम्फर्टेबली बोलेन, पण जर मी रिलॅक्स नसेन तर माझे पॅल्पिटेशन्स हाय होणार. बरोबर, अशा सिच्युएशनमध्ये जर इफ यू से तुम्ही जर काहीतरी मला म्हणालात आणि जे मी एक्सप्रेस नाही करू शकले ते माझ्या मनातच राहिलं, 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जेव्हा जेव्हा ट्रिगर पॉईंट्स येतील आणि मला हे असं वाटेल की ओके, तेव्हा माझ्याबरोबर असं झालेलं, आणि देन जे प्रेशर येतं त्या गोष्टींचं, कारण तो अनरिझॉल्व्ड आहे, इतक्या वर्षात मी त्याला कधी हँडलच नाही केलं, आणि मग जेव्हा ट्रिगर आला की देन हार्ट अटॅक आणि अशा गोष्टी होतात. सगळ्यात कॉमन इश्यू जो आहे सध्या, दॅट इज एडिक्शन्स. सो एडिक्शन्स कॅन बी वॉचिंग रील्स, एडिक्शन कॅन बी अल्कोहोल, एडिक्शन कॅन बी एनिथिंग. सो एडिक्शनच्या मागे काय इमोशन असतं? सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे अनहर्ड, मला कोणी समजून घेणारं नाही आहे. हो. मी कोणाकडे एक्सप्रेस नाही करू शकत. हो. त्याच्यामुळे जर तुम्ही खूप वेळा बघितलं तर जो अल्कोहोलिझमचा प्रकार आहे, एखादी व्यक्ती घरात वेगळं वागते, ती बाहेर गेली की वेगळं वागते, याचा अर्थ ट्रिगर पॉईंट बाहेर आहे. तुम्ही हँडल कसं करणार या गोष्टींना, तर यू हॅव टू सी तुमचे ट्रिगर पॉईंट्स कोणते आहेत. आणि अडिक्शन्स आपल्याकडे आपण नाहीच बरे होणार असं एक डोक्यात आहे सोसायटीमध्ये की आता आहे तर काय बरं होणारच नाही, पण जेव्हा तुम्ही त्याचे ट्रिगर पॉईंट्स बघता, त्या व्यक्तीला कुठेतरी मला समजून कोणी घेत नाही आहे, ती समजून घेण्याची जी भावना आहे, त्याला जर तो व्हॉईस मिळाला बोलायचा, तर ह्या गोष्टी कदाचित त्याचे अडिक्शन्स कमी होऊ शकतात. ओके. आणि कॉमन अजून एक जो चॅलेंज आहे, झोप न येणे. सो त्याच्या मागे काय इमोशन आहे? मला प्रश्न खूप आवडला जेन्युइनली. कारण जेव्हा तुम्ही
आता वरून मी तुम्हाला खूप छान दाखवते, मी खूप छान आहे, मी खूप छान बोलते. पण आतून जे माझे इमोशन्स आहेत सप्रेस केलेले, ते मी लपवते. दिवसभर आपण शूट करतो, कामं स्वतःची करतो. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात नाही येत. यू डिडंट मूव्हमेंट. जेव्हा आपण रात्री झोपायला जातो, तुमची सिम्पथेटिक नर्वस सिस्टम जी आहे ती ॲक्टिवेट होते. हो. कारण तुम्हाला विचार करायला वेळ मिळतो. तुमचं सबकॉन्शियस माइंड म्हणतं, की ओके दिवसभर तुम्हाला टाईम नाही दिलास, आत्ता हे सॉल्व्ह करायचं आहे. आणि तो जो स्ट्रेस ट्रिगर होतो, त्याच्यामुळे स्लीपलेसनेस, इन्सोम्निया हे सगळे आजार होतात. सो जेव्हा पण कोणाला झोपेचा प्रॉब्लेम असेल, तेव्हा त्यांनी प्लीज स्वतःला विचारा, की असं काही आहे का, की मी कॉन्स्टंटली बॅक ऑफ माय माइंड ह्या गोष्टी सुरू आहेत. सतत मी त्या गोष्टीचा विचार करते. मग ते काही असू शकतं, आजारपण एखाद्याचं असू शकतं, हे बरं का नाही होत आहे? काय कारण आहे? आपण कारणं खूप शोधायला जातो. मग आजीने सांगितलं, की ही गोळी घे, मग ती घेतो. पण उत्तरं सगळी आपल्याकडेच असतात. सो ऑल्वेज आस्क युअरसेल्फ, काय आहे? अशी कोणती गोष्ट आहे जी मला सेफ वाटत नाही? अशी कोणती व्यक्ती आहे जिच्यापासून मला सेफ वाटत नाही आणि ज्याच्यामुळे माझी रात्रीची झोप उडाली नाही? व्हेरी गुड. सो धनश्री, इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, स्पेशली मराठी लोकांमध्ये मेटा हेल्थबद्दल काहीच जागरूकता नाही आहे. सो मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे मेटा हेल्थचं इम्पॉर्टन्स इन इंडिया, महाराष्ट्र आणि त्याची नीड, त्याची गरज. इफ यू सी, जर तुम्ही माझी स्टोरी बघितली तर मी सतत गोष्टी शोधत राहिले. कारण माझ्या घरात अल्कोहोलिझमचा प्रॉब्लेम होता. माझी आई शी इज अ व्हेरी स्ट्रॉंग लेडी, पण ती शोधत होती. ती सतत ही मोडॅलिटी, माझी आई आधी टॅरो शिकलेली आणि नंतर मग ह्या गोष्टी माझ्याकडे आल्या. सो मी शोधत राहिले म्हणून आज मी मेटा हेल्थ मला मिळालं. तसंच प्रत्येक फॅमिलीमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या फॅमिलीमधून आलेल्या असतात. मग त्या काही असू शकतं. मग ती आजारपण असो, जसं मला माझ्या आईकडून हे मिळालं. शोधत राहायचं. सो त्यामुळे मेटा हेल्थबद्दल जर बोलायचं झालं, तर जेव्हा तुम्ही स्वतःच्या फॅमिलीशी बोलाल, जेव्हा तुम्ही कम्युनिकेट कराल, तेव्हा तुम्हाला खूप आन्सर्स मिळतील. मेटा हेल्थ नेहमी असं म्हणतं, की रूट कॉज तुम्ही जेव्हा स्वतःच्या आजाराचं कारण तुम्हाला मिळत नाही, प्लीज फॅमिलीमध्ये बघा. ओके. आईला नाही, आजीला बघा, काका असू शकतात. तुमच्या 4 पिढ्यामध्येच तुमची ह्या सगळ्याचे आन्सर्स आहेत. धनश्री, मेटा हेल्थ आमच्यासारख्या नॉर्मल लोकांनी का करावं आणि ते केल्याने काय फायदा होईल त्याचा? ओके, सगळ्यात आधी तर का करावं? कारण मेटा हेल्थने तुम्हाला तुमचे ट्रिगर्स कळतात. पुढची पिढी, जसं आता आय एम यंग, मला लग्न करायचं आहे, माझ्या घरातले स्थळं बघतायत. जर मला तो मेटाचा अवेअरनेस आहे, मला माहिती आहे मेटाने काय होऊ शकतं. पुढे जाऊन माझी जी पिढी असेल त्यांना या गोष्टी सहन नाही करायला लागणार. त्यांना एन्डोमेट्रिओसिस झालं किंवा एन्झायटी इश्यूज झाले, कारण हे मी रिझॉल्व्ह केलेत. ह्या गोष्टी मी दाबून आतमध्ये मनात ठेवलेल्या नाही आहेत. मी पुढे येऊन बोलते त्याच्याबद्दल, मी त्याच्यावर काम करते, मी माझे ट्रिगर्स ओळखून तसं वागते. सो त्याच्यामुळे मेटा इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि हे सगळ्यांना कळलं पाहिजे. ओके. आणि मेटाचा फायदा तुम्ही योगा केलात तर जास्त प्रमाणात होईल असं वाटतं तुला? नक्कीच, कारण योगाने ब्रेथ अवेअरनेस खूप येतो, जो आजकाल योगा असणं म्हणजे आपण एक फक्त फिटनेसचा प्रकार तो राहिलेला नाही आहे. कारण प्रत्येक आसन हे तुमच्या एक मसलवर काम करतं, तुमच्या मेरिडियन्सवर काम करतं. सो जर मेटा तुम्हाला रूट कॉजेस तुम्हाला शोधून देत आहे, पण योगा तुम्हाला ते कसं हँडल करायचं, ब्रेथ अवेअरनेसने तुम्ही काय करू शकता ते शिकवतं. ओके, गुड. सो आज मेटा हेल्थ एक वेगळी मोडॅलिटी, एक वेगळा अवेअरनेस मी म्हणेन तुझ्यामुळे आमच्या प्रेक्षकांना आणि मला सुद्धा कळलेलं आहे. आणि मी नेहमीच म्हणते की शेअरिंग इज केअरिंग. या प्लॅटफॉर्मवरती येऊन माझे गेस्ट आणि मी सुद्धा बरेचदा सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शेअर करतो, कारण जितकं आपण नॉलेज वाटू
तितक्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि हा पॉडकास्ट म्हणजे नुसता पॉडकास्ट नसून वैचारिक, आध्यात्मिक आणि बौद्धिक बैठक आहे, विचारांची देवाणघेवाण आहे. सो आपण आपल्या नेक्स्ट सेगमेंटकडे वळतोय, पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. सो पास्टमध्ये तुझ्या फोनमध्ये तुझ्या 5-6, आय नो यू आर व्हेरी यंग, पण तरीसुद्धा एक 10-12 वर्षापूर्वींचा फोटो जर असेल तर त्या फोटोकडे बघून तुला काय तिला सांगावंसं वाटतंय, किंवा ती धनश्री टू ही धनश्री, तो जो प्रवास होता त्याबद्दल तिला काय सांगशील? हाय धनश्री. इतकी वर्ष जेव्हा तू शोधत होतीस, तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती, तेव्हा तुला असं वाटत होतं की तू कदाचित हेच लाईफ आहे आणि आता असंच जगायला लागणार आहे. पण जेव्हा तू स्वतःच्या आत बघितलंस, जेव्हा स्वतःशी बोललीस, तेव्हा तुला कळलं की देअर इज मोर इन लाईफ आणि तू आहेस तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी जग आणि स्वतःची काळजी घे. ग्रेट. आणि 10 वर्षानंतर आपण फास्ट फॉरवर्ड करूया. फ्युचर धनश्रीला काय तुला मेसेज द्यायचं? 10 वर्षानंतरची धनश्री, मला असं नेहमी वाटायचं की मला आवाज नाही आहे स्वतःचा आणि मी एक्सप्रेस नाही करू शकत. आय वॉन्ट टू बी दॅट पर्सन की एखादी व्यक्ती माझ्याकडे विश्वासाने येईल, त्यांना तो विश्वास असेल माझ्यावर की आय कॅन हेल्प देम, बिकॉज माझं ओनली पर्पज इन माय लाईफ इज टू हील अदर्स. सो मला ती विश्वासू आणि रिस्पेक्टेड हीलर व्हायचं. आय सी माय सेल्फ लाईक दॅट. ओके, व्हेरी गुड. सो आता आपण पुढच्या सेगमेंटकडे जातोय, जिथे मी कार्ड्स, सो दीज आर युनिव्हर्सल कार्ड्स, नॉट टॅरो कार्ड्स. मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि लेफ्ट हँडाने ते एक कार्ड पुल करायचं आहे. ओके. लेफ्ट हाताने एक कार्ड पुल करायचं आहे. ओके, दॅट्स सो क्विक. क्वेश्चन तुला सांगायचं आहे आम्हाला की मनातच ठेवायचं आहे? मनात ठेवू का? बरं, चालेल. द आन्सर इज ट्रस्ट. ट्रस्ट युअर इंट्युशन. द युनिवर्स गाईड्स यू. सो युनिवर्स तुझ्या बरोबरच आहे. जो काही प्रश्न तो विचारलेला आहे त्याचं उत्तर इज ट्रस्ट. सो ट्रस्ट द प्रोसेस. विश्वास ठेव, यश नक्कीच मिळणार आहे. आणि पुढच्या सेगमेंटकडे आपण वळतोय, 2 मिनिटं स्वतःसाठी. सो 2 मिनिटं स्वतःसाठी या सेगमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे मी तुमच्याबरोबर गेस्टचं सुद्धा मेडिटेशन घेते. सो लेट्स स्टार्ट दॅट. कारण आज मी इथे आहे तर मीच घेऊ का तुमचं मेडिटेशन? आय हॅव नो इश्यूज. काय म्हणताय? चला तर मग आज धनश्री आपलं मेडिटेशन घेणार आहे, कारण ती योगा शिकवते, मेडिटेशन घेते. सो आज थोडा मी आराम करते, मी सुद्धा रिलॅक्स होते. तू घे मेडिटेशन, काही हरकत नाही. डोळे बंद करा. रिलॅक्स युअर शोल्डर्स. रिलॅक्स युअर सेल्फ कम्प्लिटली. प्रत्येक बॉडी पार्ट तुम्हाला रिलॅक्स करायचं आहे. स्लोली एक हात तुम्हाला चेस्टवर ठेवायचा आहे आणि मोठा श्वास घ्या. रिलॅक्स युअर सेल्फ आणि नोटीस करा कोणतं सेन्सेशन आहे, काय फील होते तुम्हाला चेस्टमध्ये. शांतता आहे, धाकधूक आहे, आणि फक्त स्वतःला सांगायचं आहे आय एम सेफ, आय एम प्रोटेक्टेड and I'm guided. Slowly remove your hand. Take a deep breath, inhale and exhale. And slowly open your eyes. तुला माहित नाहीये ह्याच्यानंतर मी काय करते.
सो डोळे उघडल्यावर असे गालावर हात ठेव, ठेव, म्हण कुची कुची कू, आय लव्ह यू. आय लव्ह यू. स्वतःला मिठी मार आणि हातावर किस कर. सो हे मी करते आणि हे मीच करत राहणार. सो धनश्री, तू स्वतःशी सेल्फ टॉक करतेस का आणि कसा असतो तो टॉक? एकतर मला हा प्रश्न खूप आवडला, कारण मला असं वाटतं प्रत्येकाने स्वतःशी सेल्फ टॉक स्वतःशी बोलायला पाहिजे. आणि कारण मी आधीपासूनच स्वतःशी बोलायचे. वेन आय वॉज सफरिंग देन ऑल्सो आय यूज टू स्पीक टू माय सेल्फ. आणि आताही मी बोलते. इवन जेव्हा मला इथे यायचं होतं तेव्हा पण आय वॉज टेलिंग माय सेल्फ, जसं मी आधीच नेहमी स्वतःशी बोलत राहायचे की खूप वेळा आपण लोकांच्या एक्सपेक्टेशन्सवर जगत असतो आणि आपल्याला असं वाटतं की ओके, हा माझ्याबरोबर बद्दल काय विचार करेल, तो माझ्याबद्दल काय विचार करेल. सो यू शुड ऑलवेज ट्रस्ट युअर सेल्फ आणि यू आर देअर फॉर युअर सेल्फ. दिस इज माय सेल्फ टॉक. आणि हे मी नेहमी स्वतःला सांगत असते की मी माझ्यासाठी आहे. उद्या जरी कोणी असलं नसलं तरी आय एम देअर. वाव, दॅट्स नाईस. मी सुद्धा असं बोलत असते की कोणी असो नसो, आपण स्वतःसाठी आहोत आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती आपल्या बरोबर असते, स्वतः. सो स्वतःला प्रेम करत राहा, स्वतःला रिस्पेक्ट करा आणि स्वतःशी भरपूर बोला अँड बी युअर बेस्ट फ्रेंड अँड बी युअर बेस्ट व्हर्जन. सो थँक्यू धनश्री, तू आज इथे आलीस आणि एक मेटा हेल्थ, योगा, EFT, NLP याबद्दल तू थोडक्यात माहिती सोप्या भाषेमध्ये आमच्या प्रेक्षकांना तुझे एक्सपिरियन्ससुद्धा तू शेअर केलेस. तू इथे आलीस त्याबद्दल एक छोटंसं गिफ्ट हील युअर सोलकडनं. सो आय होप तुला आवडेल. त्याच्यामध्ये बाथ सॉल्ट आहे, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन पावडर आहे आणि एक कॅन्डल आहे, निगेटिव्हिटी रिमूव्हल कॅन्डल. तर ते कसं वापरायचं मी तुला सांगेनच. सो थँक्यू सो मच पुन्हा एकदा. सो फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा एपिसोड कसा वाटला प्लीज कळवा. कारण मेटा हेल्थ किंवा योगाबद्दल आपण खूप पॉडकास्ट ऐकत असतो, पण मेटा हेल्थबद्दल, EFT बद्दल आणि NLP बद्दल मराठीमध्ये फार पॉडकास्ट नाही आहेत. आणि आमचा हा प्रयत्न आहे, आमच्या चॅनलचा, आमच्या पॉडकास्टचा हा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कळतील असे विषय घेऊन योग्य ती माहिती आणि बरोबर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी. कारण चुकीची माहिती मिळून त्याचा रिझल्ट येत नाही, म्हणून त्या मोडॅलिटीवरनं विश्वास न ठेवणं, यापेक्षा चांगली माहिती, बरोबर माहिती आम्ही तुमच्यासमोर आणली तर तुम्ही त्याचा वापर योग्य पद्धतीने करू शकता आणि त्याचे रिझल्ट्स तुम्हाला येतील. सो हाच आमचा एक प्रयत्न आहे. सो आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट्समध्ये लिहून कळवा. आणि हे हीलिंग सर्कल खूप मोठं होते दिवसेंदिवस आणि आम्हाला तुमचे कमेंट्ससुद्धा येत आहेत, त्यामुळे थँक्यू सो मच. सो हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईकसुद्धा करा आणि आमचा हा चॅनल मज्जा पिंक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू धनश्री, थँक्यू सो मच अँड लव्ह यू ऑल.